राज्याचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार संजय पोतनीस आहेत. सर, काय सांगाल? राज्याचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे, एकूणच काय पहिली प्रतिक्रिया? कालच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे. खरं तर ह्या महाराष्ट्रातील जे लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आमदार आहेत आणि या महाराष्ट्रातील जनता यांना अपेक्षित असलेला जो अर्थसंकल्प आहे तो मला वाटतं कुठेही त्यांचा अपेक्षा भंग झालेला आहे सगळ्यांचा. उदाहरणार्थ जर बघायला गेलं तर या महाराष्ट्रामध्ये 12 करोड जनतेपैकी बहुसंख्य हे शेतकरी आहेत आणि शेती हा त्यांचा व्यवसाय आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतीविषयक काहीही माहिती नाही, काही प्रयोजन केलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत. आणि तसंच ज्या ठिकाणी ठेकेदारांची कामं होतात, ज्या ठिकाणी टेंडर्स होतात, त्या ठिकाणी भरघोस अशी उपाययोजना या लोकांनी केलेली आहे आजच्या सरकारने. एकंदरीत 2 वर्ष जर आपण पाहतो, संपूर्ण महाराष्ट्र कर्जाखाली डुबलेला आहे. आणि आता या अर्थसंकल्पातून असंच चित्र स्पष्ट होतं आहे की जी कामं ठेकेदारामार्फत होणार आहेत आणि त्याच्यासाठी केलेली उपाययोजना याच्यातून मला वाटतं अजूनही कुठेतरी महाराष्ट्र कर्जाखाली डुबू शकतो. लाडकी बहीण योजनेचा विषय आहे. महत्त्वाकांक्षी योजना ती सरकारची होती, परंतु लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याची घोषणा निवडणुकीच्या काळामध्ये केली होती, तेही पूर्ण केलेली नाही आहे. निवडणुकीचा काळ होता, त्यामुळे 2100 रुपये का 1500 रुपये हे त्या काळापुरता मला वाटतं मर्यादित असेल त्यांच्या दृष्टीने. पण आमची मागणी आहे, ज्या पद्धतीने निवडणुकीपूर्वी तुम्ही आश्वासन दिलं लाडक्या बहिणींना, त्या बहिणींच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण केल्या पाहिजे. आमची हीच मागणी आहे की तुम्ही आता 2100 रुपये जाहीर करावे. तुमच्या मतदारसंघातल्या संदर्भात निधीची सातत्याने विरोधी पक्षाच्या आमदारांना निधीची कमतरता भासती आहे, या संदर्भात काय सांगाल? तुमच्या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये काय सांगाल? कल्याण विधानसभेच्या आजूबाजूला जे वाढे आहेत, कुर्ला विधानसभा, खेरवाडी मतदारसंघ आणि चांदिवली आणि आमचं कलिना, हे जर 4 विभागात जर बघितले माझ्या आजूबाजूच्या, त्या ठिकाणी गेल्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये भरघोस निधी दिला गेला, परंतु कल्याण मतदारसंघासाठी कुठच्याही निधीचे प्रयोजन केलेलं नाही. वास्तविक हा अन्याय लोकप्रतिनिधींचा आणि त्या स्थानिक जनतेवरती आहे. शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने आणि आम्ही दुसऱ्या पक्षाचा असल्याकारणाने जर तुम्ही निधी देणार नसेल तर हा स्थानिक जनतेचा अपमान आहे आणि त्यांच्यावर झालेला अन्याय आहे. खास करून ठाकरे गटाच्या आमदाराचं, म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदाराचं हे सरकार खच्चीकरण करते. साहजिकच आहे, करतातच आणि ते एकही संधी सोडत नाहीत. माझा शेवटचा प्रश्न आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जी गळती लागली आहे ती थांबत नाही आहे. तुमचे सहकारी डॉक्टर महेश पेडणेकर यांनीही तुमच्या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे, शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला आहे. कसं बघताय? त्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही, परंतु शिवसेना जोपर्यंत आमच्यासारखे शिवसैनिक आहेत तोपर्यंत त्यांना अशा गोष्टीचा काही फरक पडणार नाही. नक्कीच. हे होते संजय पोतनीस. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.